थंडीमुळे ना सकाळी उठायलाच नको वाटते आणि त्याच्यात रविवार म्हटल्यानंतर ना खूप कामं आणि उठायला उशीर झाला. आता काय करावं म्हटलं स्वयंपाकाला, कारण इतका उशीर झाला होता ना काय सांगू तुम्हाला. पटापट दही घेतलं, थोडंसं फेटून घेतलं. चला म्हटलं दह्याला तडका देऊन घेऊयात. तेल टाकलं, जिरे मोहरी कढीपत्ता, त्याच्यानंतर 2 लाल मिरच्या टाकल्या, मस्त असा भरपूर लसूण टाकला. त्याच्यानंतर लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर टाकून घेतलं आणि छान असं दही टाकलं. मस्त दह्याला तडका दिला, वरून मीठ टाकलं आणि गॅस बंद करून दिला. आणि आपल्याला आता बनवून घ्यायचा आहे पराठा. तर झटपट पराठा बनवायला अगोदरच माझ्याकडे इथं थोडासा लसूण होता. मी भरपूर सारा लसूण अगोदरच हे करून ठेवते, म्हणजे सोलून ठेवते. थोडासा तळून घेतला तो लसूण. अशा प्रकारे आपल्याला काळा काळा तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चपाती घेतली, थोडी लाटून घेतली. पूर्ण चपातीला तूप लावून घ्यायचे, तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर लसूण अशा प्रकारे स्प्रेड करून द्यायचा. थोडंसं मी वरून लाल तिखट टाकलं आणि धना पावडर टाकून घेतलं आणि छान अशी चौकोनी पराठा लाटून घेतलेला आहे, पाहू शकताय. त्याच्यावरून थोडीशी मिरची लावून घेतली, अशा प्रकारे दिसायला छान दिसेल. आणि कोथिंबीर पण लावून घेतली, म्हणजे दिसायला पराठा एकदम छान दिसेल म्हणून. आणि तूप लावून दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेतला. तर पाहू शकता अशा प्रकारे मी भरपूर तूप लावलं आहे. पराठ्याला तूप लावल्यानंतर ना खूप छान दिसतो. आणि माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना इतका आवडला हा पराठा. ते म्हणत होते कशाचा बनवलीस, तर मी त्यांना सांगितला लसूणचा पराठा आहे. तर ते विश्वासच बसत नव्हता त्यांना की हा लसूणचा पराठा आहे. इतका टेस्टी लागत होता ना, आणि दह्यासोबत याचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागत होतं. आणि मसाला दही तर एक नंबरच लागत होतं. तर नक्की ट्राय करा तुम्ही. हाच पराठा नाही तर तुम्ही आलूचे पराठे बनवल्यानंतर सुद्धा हे दही नक्की ट्राय करा. इतकं टेस्टी झालं होतं ना हा मसाला दही. तर नक्की ट्राय करा. आणि एकदम क्रंची असा पराठा झाला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या रविवारना इतका भन्नाट गेला, आणि रविवार म्हटल्यानंतर ना मस्त काही काही नवीन खावंसं वाटतं. तर तुम्ही पुढच्या रविवारला नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.